नाही, हा निर्णय संघटनेनं 2 वर्षापूर्वीच घेतलेला आहे. 2 वर्षापूर्वी ज्यावेळी महाविकास आघाडी चे सगळे संबंध आम्ही तोडले, त्याचवेळी राज्यामध्ये 6 लोकसभा मतदारसंघ आम्ही निर्धारित केलेले होते. मी नेहमी लढवत असणारा हातकणंगले, कोल्हापूर, त्याचबरोबर सांगली जो आम्ही 2019ला लढवला होता, माढा जो आम्ही 2014ला लढवलेला होता, परभणी आणि बुलढाणा या 6 मतदारसंघामध्ये लक्ष केंद्रित करून आम्ही आमचं नियोजन सुरू केलेलं आहे. आणि त्यामुळं बुलढाणा हा मतदारसंघ आम्ही रविकांत तुपकरांच्यासाठीच निर्धारित केलेला आहे. स्वतंत्रपणाने लढण्याचा निर्णय आमचा आहे, परंतु आत्तापर्यंत तुपकरच स्वतंत्र लढण्याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये संभ्रम होता. त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला असेल तर चांगलीच गोष्ट आहे आणि आम्ही त्याचं स्वागतच करतो. आणि त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत ती निवडणूक लढवावी अशी आमची अपेक्षा आहे. हो, चांगलीच गोष्ट आहे. एक वोट एक नोट अशा पद्धतीनं निवडणूक लढवणं म्हणजे सच्च्या कार्यकर्त्याचं लक्षण आहे. आणि त्यामुळं सगळेच कार्यकर्ते म्हणजे 6च्या 6 जागा आम्ही याच तत्वावर निवडणुका लढवणार आहोत. मी जरी 1 वेळा आमदार 2 वेळा खासदार असलो तरीसुद्धा मी अजूनही तो पॅटर्न सोडलेला नाही. आजही माझ्याकडं निवडणूक लढवण्यासाठी पैसे नाहीत, परंतु तरीही मी निवडणूक लढवणार आहे आणि ते जनतेच्या भरवशावरच लढवणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.